टेस्ट सिरीज। या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला जे आहे सरावासाठी आम्ही 5 200 मार्कांच्या पीडीएफच्या स्वरूपामधल्या क्वेश्चन पेपर्स देणार आहोत। इथे तुम्हाला जो टाइम टेबल दिसत आहे त्या टाइम टेबल प्रमाणे याची जी फीस आहे अगदी माफक आहे 199 रुपयामध्ये। स्क्रीनवर आपल्याला जो नंबर दिसत आहे त्या नंबरला फोन पे किंवा गुगल पे करा आणि सेम त्याच नंबरला जे आहे तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट शेअर करून द्यायचा आहे व्हॉट्सअप नंबरला। तुम्हाला जे आहे ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे या ठिकाणी पीडीएफच्या स्वरूपामध्ये क्वेश्चन पेपर मिळतील, आन्सर की मिळेल आणि त्याची प्रत्येक प्रश्नाचं जे आहे व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण देखील मिळणार आहे। या प्रश्नपत्रिकांचा उपयोग तुम्हाला प्रश्न बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक आहे 61। यामध्ये सूचना दिलेला आहे प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 विधाने आहेत, ज्याचा खाली ए बी सी आणि डी असे 4 विधान आहेत। क्रमवार विधानाची जोडी निवडा ज्यामध्ये प्रथम विधान दुसरा विधानाला सुचवते आणि दोन्ही विधाने तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडित असेल। या प्रकारचा सूचना केलेला आहे आणि इथं विधान दिलेलं आहे एकतर तो स्मार्ट आहे किंवा मूर्ख आहेत, या प्रकारचा विधान दिलेला आहे। आता बघा मित्रांनो, एकतर तो स्मार्ट आहे किंवा मूर्ख आहेत। आता वरील विधानात 2 वाक्य आहेत, आपल्याला 2 पैकी एकाचा निवड करायचा आहे। आता या प्रकारचा जे विधान आहे 2 विधाने जर दिलेला असतील तर दोन्ही विधाने जर सत्य असेल आणि दोन्हीपैकी जर एकाचा निवड करायची असेल तर पहिला विधानाला किंवा पहिला विधानची निवड करायचे। ठीक आहे, तर पहिला विधानमध्ये काय सांगितलेलं आहे, एकतर तो स्मार्ट आहे। ठीक आहे, तर पहिला जर ए नंबरचा विधानमध्ये बघा तो स्मार्ट आहे म्हणजे की हा सत्य विधान ठरणार आहे। ठीक आहे, त्यानंतर तो स्मार्ट नाही, तो स्मार्ट आहे म्हणजे की तो स्मार्ट नाही हे विधान असत्य ठरणार आहे, म्हणजे हा चुकीचा विधान आहे। दुसरा नंबर तो मूर्ख आहे, बघा पहिला विधान आपण धरलं, गृहीत धरलं म्हणून हा चुकीचा विधान असणार, म्हणजे की हा असत्य विधान असणार, म्हणजे हाही चुकीचा विधान आहे। त्यानंतर तो मूर्ख नाही, तो स्मार्ट आहे याचा अर्थ तो मूर्ख नाही, म्हणजे की हा जो विधान आहे हा बरोबर असणार, हा विधान काय असणार, बरोबर असणार। तर पर्याय क्रमांक बघा 1चे विधान तो स्मार्ट आहे, हाही विधान बरोबर आहे आणि पर्याय क्रमांक डी तो मूर्ख नाही, हाही विधान बरोबर आहे। तर ए आणि डी हे पर्याय क्रमांक 2 यामध्ये दिलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर असणार। तरचा प्रश्न बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक आहे 62। यामध्ये जर विधाने पी क्यू आर एस म्हणजे की हा 4 विधाने दिलेला आहे, दिलेल्या पर्यायामध्ये जर पहिला 2 विधानांचा तर्क निष्कर्ष तिसरे विधान आहे तर कोणता पर्याय बरोबर आहे, या प्रकारचा सूचना केलेला आहे आणि इथं 4 विधाने दिलेला आहेत। बघा मित्रांनो, या प्रकारचा विधान व अनुमान दिलेला असतात आणि विधानावरून कोणते अनुमान सत्य व कोणते असत्य आहे ते आपल्याला ठरवायचे असते आणि प्रश्न सोडविताना विधानाचा उपयोग करावा, विधानाचा बाहेर विचार करू नये, हे लक्षात ठेवा। आता बघा मित्रांनो, इथं जे 4 विधान दिलेलं आहे, पहिल्या विधानामध्ये काही मुली हुशार आहेत, दुसऱ्यामध्ये क्यूमध्ये सर्व महिला हुशार आहेत आणि आरमध्ये काही महिला मुली आहेत आणि एचमध्ये सर्व मुली महिला आहेत, या प्रकारे 4 विधान दिलेलं आहेत। आता बघा मित्रांनो, विधान क्रमांक क्यू जे आहे सर्व महिला हुशार आहेत, या प्रकारचा विधान दिलेला आहे। तर या वेन आकृतीच्या सहाय्याने हा जो प्रश्न आहे ते आता आपण सॉल्व करूया। जर विधान क्रमांक क्यू धरलं तर यामध्ये दिलेला आहे सर्व महिला हुशार आहेत। समजा हा झाला महिला या प्रकारचा। तर विधानमध्ये क्यू विधानमध्ये काय सांगितले की सर्व महिला हुशार आहेत, म्हणजे की या महिला या जे वर्तुळ आहेत या वर्तुळाचा बाहेर दुसरा एक वर्तुळ आपल्याला काढता येईल, हा काय झाला, हुशार। कारण की विधानमध्ये क्यू विधानमध्ये सांगितले की सर्व महिला हुशार आहेत, हे झाला महिला आणि हे झाले सर्व महिला हुशार आहेत। त्यानंतर बघा मित्रांनो, विधान क्रमांक आरमध्ये काही महिला मुली आहेत, तर काही महिला मुली आहेत या प्रकारे सांगितले, म्हणजे की आपल्याला अजून एक वर्तुळ काढता येईल, काही महिला मुली आहेत म्हणजे काही महिला घेतला आपण, काय झालं, हा मुली, या प्रकारे 3 वेन आकृती काढता येईल। आता बघा वरील वेन आकृतीवरून निष्कर्ष क्रमांक पी बघा, काही मुली हुशार आहेत, हे बघा मुली
आणि हुशार आहेत, काही मुली हुशार आहेत, काही मुली हुशार आहेत, हे जे आहे विधान जो आहे हा विधान सत्य ठरतो. म्हणून पर्याय क्रमांक कोणता 2 जो आहे PQS यावरून हा पर्याय क्रमांक 2चा जो उत्तर आहे तो एकदम बरोबर उत्तर असणार. म्हणून पर्याय क्रमांक 2 हा बरोबर उत्तर असेल. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक आहे 63. यामध्ये पुढील विधानांचे परीक्षण करा या प्रकारे सांगितलेलं आहे. आणि इथं विधान दिलेलं आहे आणि वरील विधानांच्या आधारे पुढील पर्यायामधून सर्वात यथार्थ निष्कर्ष निवडा या प्रकारे सांगितलेलं आहे. आता बघा मित्रांनो, हाही जो प्रश्न आहे ते आपण वेन आकृतीच्या सहाय्याने या विधानावरून सोडूया. आता बघा पहिल्या विधानमध्ये काय सांगितलेलं आहे, या खेळातील सर्व कंक्रीटची घरे पांढरी रंगविलेला आहे या प्रकारचा जे विधान आहे ते दिलेलं आहे. त्या खेळातील सर्व घरे कोणते, त्या खेळातील सर्व घरे पांढरी रंगाने रंगविलेला आहे या प्रकारचा विधान दिलेलं आहे. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, सुरुवातीला आपण एक घेऊया पहिला जो विधानामध्ये की या खेळातील सर्व काँक्रीटची घरे. तर बघा पहिला जो विधान आहे त्या विधानावरून आपण वेन आकृती काढूया. तर हा झाला त्या खेळातील सर्व काँक्रीटची घरे. पहिला जो वेन आकृती आहे त्या खेळातील सर्व घरे. ठीक आहे, हा झाला त्या खेळातील सर्व घरे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, कंक्रीटची घरे. आता सर्व घरे कोणते घरे सांगितलेलं आहे की या खेळातील सर्व कंक्रीटची घरे पांढरी रंगविणे आहे, म्हणजे की कंक्रीटची घर आपल्याला घ्यायचं आहे. समजा हा झाला त्या खेळातील कंक्रीटची घरे. कंक्रीटची घरे. ठीक आहे. आणि हा जो घरे आहे तो कोणत्या रंगाने आहे, तर हा पांढऱ्या रंगाने रंगवलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा दुसऱ्या विधानामध्ये काय सांगितलं आहे, काही घरांना प्रशस्त द्वारमंडप आहे या प्रकारचा विधान दिलेलं आहे दुसऱ्या विधानामध्ये. ठीक आहे. पुढील विधान बघा, उद्दीकरणानंतर बांधलेले कंक्रीटच्या घरांना प्रशस्त द्वारमंडप आहे. म्हणजे की काही घरांना सांगितलेलं, म्हणजे की या जे कंक्रीटचे घर आहे यापैकीही काही घर येतील. हा झाला काय, तर हा झाला प्रशस्त द्वारमंडप असलेली घरे. प्रशस्त द्वारमंडप असलेली घरे. ठीक आहे. तर काय सांगितलेलं आहे की काही घरांना प्रशस्त द्वारमंडप आहे, काही घरांना प्रशस्त द्वारमंडप. उद्दीकरणानंतर बांधलेले कंक्रीटच्या घरांना प्रशस्त द्वारमंडप आहे. सर्व घरे कंक्रीटची नाही, तर सर्व घरे कंक्रीटचे नाही, कारण की इकडचा जो घर आहे तो कंक्रीटचा आहे, म्हणजे इकडचा जो घर आहे ते कंक्रीटचे घर नाही. त्यानंतर काय सांगितलेलं आहे की सर्व घरे कंक्रीटची नाही. आता बघा मित्रांनो, वरील विधानाच्या आधारे पुढील पर्यायामधून सर्वात यथार्थ निष्कर्ष. तर हा जो मधातला जो भाग आहे, हा काळा कलरचा जो भाग आहे हे कोणते झाले, तर उद्गीकरण नंतर बांधलेले घरे. हा झाला उदारीकरण. उदारीकरणानंतर बांधलेले घरे. ठीक आहे. हा काळा भाग उदारीकरण नंतर बांधलेली घरे या प्रकारे झालेला आहे. आता जे खाली जे निष्कर्ष दिलेला आहे त्यावरून ही जी आकृती आहे या वेन आकृती पडताळून पाहूया. आता बघा पहिला जो आहे पर्याय क्रमांक 1, या गावात काही पांढरे घरांची कंक्रीटची घरे प्रशस्त द्वारमंडप असलेली आहे. बघा हे जो विधान आहे तो एकदम यथार्थ निष्कर्ष आहे, कारण की यामध्ये सांगितलेलं आहे की या गावात काही पांढरी काँक्रीटची घरे प्रशस्त द्वारमंडप असलेली घरे आहेत. तर या गावात फक्त काँक्रीटची घरे आहेत. बघा दुसऱ्या विधानावरून हा चुकीचा आहे.
तिसरा, बहुतेक काँक्रीटची घरे उदारीकरण नंतर बांधलेली आहेत, परंतु इथं काय सांगितलेलं आहे, उदारीकरण नंतर बांधलेली घरे, काही घरे सांगितले म्हणजे बहुतेक सांगितले, तर म्हणजे हाही चुकीचा पर्याय आहे. त्यानंतर चौथामध्ये जी घरे काँक्रीटची बांधलेली नाही त्यांना प्रशस्त दरमंडप असू शकत नाही, हे चुकीचं आहे. कारण की काही या घरातना जे की काँक्रीटचे नाही त्या घरांनाही पण प्रशस्त द्वारमंडप असलेले घरे आहे, म्हणजे हाही चुकीचा विधान आहे. म्हणून पर्याय क्रमांक जे पहिला आहे या विधान यथार्थ ठरणार आहे. म्हणून 63 नंबरचा पर्याय क्रमांक 1 हा उत्तर असणार. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 64 मध्ये दिलेला आहे. जर पहिला विधान खरे असेल, बघा प्रश्न नीट वाचत चला. इथं काय सांगितलेलं आहे, जर पहिले विधान खरे असेल म्हणजे की पहिला विधान खरे असणार, तर दुसऱ्याची सत्यता तपासावा, त्यानुसार योग्य पर्यायाची निवड करा, या प्रकारे सांगितलेलं आहे. आता बघा मित्रांनो, पहिला विधानमध्ये दिलेलं आहे, सर्व सरकारे तटस्थ नसतात. नीट वाचा, इथं बघा सर्व शब्द दिलेला आहे, सर्व सरकारे तटस्थ नसतात म्हणजे की काही सरकारे आहे, याचा अर्थ काही सरकारे तटस्थ असतात. ठीक आहे, सर्व सरकारे नसतात हे मान्य आहे, परंतु काही सरकारे हे तटस्थ असतात, त्याचा अर्थ असा होतो. दुसरा विधान बघा, कोणतेही सरकार तटस्थ नाही. इथं कोणतेही दिलेलं आहे म्हणजे की एकही नाही. पहिल्या विधानावरून हे दुसरे विधान निगडीत नसणार, पहिल्या विधानाशी दुसरे विधान निगडीत नाही, कारण की सर्व सरकारे तटस्थ नसतात म्हणजे की याचा अर्थ काही सरकारे तटस्थ आहे. आणि दुसऱ्या विधानमध्ये काय सांगितलेलं आहे, कोणतंही सरकार तटस्थ नाही म्हणजे की ही चुकीचे विधान आहेत, म्हणजे की असत्य विधान आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2चे उत्तर असणार. 64 मध्ये पर्याय क्रमांक 2 हा बरोबर उत्तर असणार. त्यानंतरचं विधान बघा, विधान दिलेलं आहे, जम्मू काश्मीरमधील दहशतवाद वाढत आहे, या प्रकारचा विधान दिलेला आहे. तर बघा मित्रांनो, या प्रकारचा जो विधान आहे, या विधानामध्ये या प्रकारामध्ये शासनाचा एखादा निर्णय किंवा एखादी समस्या विधान म्हणून दिलेला असतो व समस्येचे निराकरण किंवा निर्णय योग्य व किंवा अयोग्य या बाबतीचे काही कृती दिलेल्या असतात आणि त्यापैकी विधानाचे समाधान करणारी कोणती कृती योग्य आहे हे आपल्याला शोधवायचे असतो. आता बघा, इथं विधान दिलेलं आहे, जम्मू काश्मीरमधील दहशतवाद वाढत आहे, या प्रकारचा विधान दिलेलं आहे आणि कृतीचा कोर्स दिलेला आहे, भारतीय जवानाकडे जम्मू व काश्मीरचा पराभव करा, भारतीय जवानांकडे जम्मू व काश्मीरचा पराभव करा, या प्रकारचा एक कृती कोर्स दिलेला आहे. त्यानंतरचा बघा, दुसरा जे विधान आहे त्यामध्ये कृतीचा कोर्स जो आहे त्यामध्ये दिलेला आहे, राज्यात कर्फ्यू घोषित करा. बघा मित्र, फक्त आणि इथं निष्कर्ष दिलेला आहे, फक्त एक अनुसरण करत आहे, फक्त 2 अनुसरण करत आहे आणि एकतर 1 किंवा 2 अनुसरण करत आहे आणि चौथामध्ये दिलेला आहे 1 किंवा 2 दोन्हीपैकी काही अनुसरण करत नाही. आता बघा, पहिला जो याच्यामध्ये सांगितलेला आहे की पहिला जो कृती कोर्स आहे तो कृती कोर्स आणि दुसरा राज्यात कर्फ्यू घोषित करा हे एकमेकाला निगडीत नाही. म्हणून पर्याय क्रमांक जो 4 आहे, 1 किंवा 2 दोन्हीपैकी काही अनुसरण करत नाही, कारण की दोन्ही जे कृती कोर्स आहे एकमेकाला अनुसरण करत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4चे जो उत्तर आहे तो बरोबर असणार. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 66 मध्ये विधान दिलेलं आहे आणि कृती संच दिलेला आहे. तर बँकेतील किचकट प्रक्रियेमुळे स्थानिक सावकारांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे, या प्रकारचा विधान. आणि कृती संच 1 मध्ये, जे स्थानिक सावकार बँकेपेक्षा कमी व्याजदराने कर्ज देतात त्यांना शिक्षा दिली पाहिजे. आणि दुसऱ्यामध्ये, बँकेने शेतकऱ्यांना सुसह्य ठरणारी कर्ज देय प्रक्रिया राबवली पाहिजे, या प्रकारे कृती संच दिलेला आहे. आता बघा मित्रांनो, या प्रकारातील शासनाचा एखादा निर्णय किंवा एखादी समस्या विधान म्हणून दिलेला असतो. या समस्याचे निराकरण किंवा निर्णय योग्य किंवा अयोग्य या बाबतीत काही कृती दिलेल्या असतात. त्यापैकी विधानाचे समाधान करणारी कोणती कृती योग्य आहे हे शोधावे लागतो. आता कृती संचमध्ये बघा, जे स्थानिक सावकार बँकेपेक्षा कमी व्याजदराने कर्ज देतात त्यांना शिक्षा दिली पाहिजे असे दिलेलं आहे आणि विधान पण दिलेलं आहे. त्या मित्रांनो, बँकेची जी प्रक्रिया आहे ते बरीचदा किचकट असतो, म्हणून शेतकऱ्यांना सावकारांकडे जातो आणि म्हणूनच बँकेने कर्जाची जी प्रक्रिया आहे ते सोपी केली पाहिजे. ठीक आहे, तर जर आपण या जे कृती संच आहे यामध्ये जे स्थानिक सावकार बँकेपेक्षा कमी व्याजदराने कर्ज देतो त्यांना शिक्षा दिली पाहिजे, हे चुकीचा जे कृती संच आहेत. ठीक आहे, त्यानंतर दुसऱ्यामध्ये, बँकेने शेतकऱ्यांना सुसह्य ठरणारी कर्ज देय राबविली पाहिजे, हे बरोबरचे कृती संच आहे.
कारण की योग्य हा कृतीसंच आहे. आता जर आपण जर बघितलं या विधान आणि कृतीसंच बघितलं तर पहिला चुकीचा आणि दुसरा योग्य आहे. तर पहिला जे पर्याय क्रमांक 2 जे आहे 2 मध्ये बघा जर फक्त 2 योग्य आहे म्हणजे की हा दुसरा जो पर्याय आहे तो एकदम बरोबर उत्तर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हा उत्तर बरोबर असणार. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक बघा 67 मध्ये सूचना दिलेला आहे. खालील दिलेला प्रत्येक एका विधान आहे ज्याचे 1 आणि 2 असे 2 निष्कर्ष त्याखालील अंकित केलेला आहे. या आधारे सर्वात योग्य पर्याय निवडा या प्रकारे सूचना केलेला आहे. आणि खाली इथं विधान दिलेलं आहे. विधानमध्ये सांगितलेलं आहे की सर्व वाचक चालक आहेत. आता बघा वेन आकृतीचा साहाय्याने आपण ही जे प्रश्न आहे त्याला सोडवूया. आता काय म्हटले की सर्व वाचक चालक आहे. आता हा समजा हे वाचक झाला, वाचक तर इथं काय सांगितलेलं की सर्व वाचक चालक आहेत म्हणजे की बाहेरून आपल्याला अजून एक सर्कल म्हणजे वर्तुळ घेता येईल जे की चालक आहेत. चालक आहेत. ठीक आहे, हा वाचक चालक झाला. आणि सर्व चालक फुटबॉलपटू आहे म्हणजे की आपल्याला बाहेरून अजून एक वर्तुळ घेता येईल जे की फुटबॉलपटूचा असेल, कारण की सर्व चालक काय सांगितलेलं आहे फुटबॉलपटू. बॉलपटू. ठीक आहे, या प्रकारे सांगितलेलं आहे. त्यानंतर काय सांगितलं की एक्स एक चालक आहेत. ठीक आहे, हा झाला चालक आणि एक्स हाही पण एक चालक आहे म्हणजे आतमध्ये येणार आहेत. हा एक्स झाला, एक्स पण एक काय झाला चालक झाला. ठीक आहे, एक्स हा एक चालक आहे. आता इथं निष्कर्ष सांगितले 1 आणि 2 निष्कर्ष सांगितलेला आहे. तर पहिल्यामध्ये बघा एक्स हा एक वाचक आहे. एक्स हा झाला वाचक कारण की सर्व वाचक चालक आहेत आणि एक्स पण हा एक वाचक आहे. एक्स हा एक वाचक आहे म्हणून सर्व वाचक चालक आहे. एक्स हा एक चालक आहे याचा अर्थ एक्स हा एक वाचक आहे म्हणजे की सर्व वाचक चालक आहे याचा अर्थ एक्स पण एक वाचक आहे. हा जो निष्कर्ष आहे तो योग्य निष्कर्ष असणार. ठीक आहे, कारण की इथं सांगितलं की सर्व वाचक चालक आहेत. तर दुसऱ्यामध्ये एक्स हा एक फुटबॉलपटू आहे. ठीक आहे, इथं सर्व चालक फुटबॉलपटू आहे आणि एक्स पण हा एक चालक आहे याचा अर्थ की एक्स हा एक चालक आहे याचा अर्थ एक्स हा फुटबॉलपटू आहे म्हणजे की दुसरा जो निष्कर्ष आहे तोही योग्य असणार. तर पहिला आणि दुसरा दोन्ही जे निष्कर्ष आहे ते योग्य असणार आहेत. म्हणून बघा पर्याय क्रमांक 3 मध्ये निष्कर्ष क्रमांक 1 किंवा 2 हा आहे. नंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 68 यामध्ये सूचना केलेला आहे. खालील दिलेला विधान ए आणि कारण आर साठी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. विधान ए दिलेला आहे आणि इथं विधानमध्ये दिलेलं आहे वनस्पतीशास्त्र प्राणी संबंधित आहेत. आता बघा मित्रांनो प्राणीशास्त्र प्राणी संबंधित आहे आणि इथं काय सांगितलेलं आहे की वनस्पतीशास्त्र प्राणी संबंधित आहे म्हणजे की हे चुकीचे विधान असणार. ठीक आहे, कारण की प्राणीशास्त्र प्राणीशी संबंधित आहे म्हणून हा चुकीचा विधान असणार. एक क्रमांक विधान चुकीचा आहे. आणि दुसरा कारण आर मध्ये बघा प्राण्यांचा अभ्यास बॉटनी म्हणून ओळखला जातो. बघा मित्रांनो जे वनस्पती आहे त्याचा जो अभ्यास आहे तो बॉटनी म्हणून ओळखला जातो आणि इथं प्राण्यांचा अभ्यास बॉटनी म्हणून ओळखला जातो सांगितलं म्हणून हाही जो आहे कारण चुकीचा आहे. हे दोन्ही चुकीचे कारण आणि विधान दिलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा दोन्ही ए आणि आर खोटे आहेत म्हणून पर्याय क्रमांक 4 हा योग्य असणार. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक बघा 69 यामध्ये दिलेला आहे अनेक यात्रेकरू धार्मिक पवित्र स्थळी प्रवास करण्यासाठी सरकारी वाहतुकीचा ट्रान्सपोर्ट वापर करतात या प्रकारे दिलेला आहे. आणि दुसरामध्ये दिलेला आहे खाजगी वाहतूक साधनाद्वारे प्रवास करणे फार महाग आहे या प्रकारे दिलेला आहे. आता यापैकी एक विधान आहे आणि दुसरा त्याचा परिणाम आहे. या दोन आता आपल्याला निवड करायचं की पहिला कोणता विधान आणि दुसरा कोणता परिणाम आहे ते आपल्याला निवड करायची आहे. आता बघा मित्रांनो खाजगी जे वाहतूक आहे ते सरकारी वाहतुकीपेक्षा महाग असतो म्हणजे खाजगी वाहतुकीचा जो खर्च आहे हा यात्रेकरूंना सरकारी वाहतुकीस जे करण्यास प्रवृत्त करतो. म्हणून विधान एक जे आहे की अनेक यात्रेकरू धार्मिक पवित्र स्थळी प्रवास करण्यासाठी सरकारी वाहतुकीचा वापर करतात हा त्याचा
कारण आहे आणि दुसरा खाजगी वाहतूक साधनाद्वारे प्रवास करणारे फार महाग आहे हा त्याचा परिणाम असणार. ठीक आहे मित्रांनो, पहिला जो आहे कारण आणि दुसरा जो आहे त्याचा परिणाम, खाजगी वाहतुकी साधनाद्वारे प्रवास करणे फार महाग असतो हा त्याचा परिणाम असणार. जे की पहिला जो आहे कारण आणि दुसरा जो आहे त्याचा परिणाम, हा पर्याय क्रमांक बघा, हा पहिला दुसरा जो झाला हा काय झाला, कारण आणि पहिला जो आहे त्याचा काय असणार, परिणाम या प्रकारे. जे की पहिला विधान परिणाम आणि दुसरा विधान त्याचा कारण, हे जे आहे पर्याय क्रमांक 2 यामध्ये दिलेला जर विधान 2 कारण असेल आणि विधान 1 त्याचा परिणाम असेल, पर्याय क्रमांक 2 हा उत्तर बरोबर असेल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 70 मध्ये दिलेला आहे, बराच स्टील उत्पादक कंपनी मागील आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात नफा कमावला आणि दुसऱ्यामध्ये दिले बऱ्याच आशियाई देश भारतातून मोठ्या प्रमाणात स्टील आयात करत आहेत. यापैकी एक कारण आणि विधान आणि दुसरा परिणाम असणार. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, यामध्ये जो दुसरा आहे यामध्ये दिले बऱ्याच आशियाई देश भारतातून मोठ्या प्रमाणात स्टील आयात करत आहेत या प्रकारे दिलेला आहे. आणि पहिला जो आहे त्याचं दिले बऱ्याच स्टील उत्पादक कंपनी मागील आर्थिक वर्षी मोठ्या प्रमाणात नफा कमवला या प्रकारे दिलेला आहे. आता बघा मित्रांनो, आशियाई देशांनी भारताकडून स्टीलची आयात मोठ्या प्रमाणात केल्यामुळे जे स्टील उत्पादक करणाऱ्यांचा जो नफा आहे तो कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. म्हणून दुसरा जो आहे ते त्याचं कारण असणार, हे बरी आहे जे आशियाई देश, आणि पहिला जो असणार त्याचा परिणाम असणार. ठीक आहे. तर दुसरा विधान कारण आणि पहिला विधान परिणाम, जे की पर्याय क्रमांक 2 मध्ये जर विधान 2 कारण असेल आणि विधान 1 त्याचा परिणाम असणार, म्हणून पर्याय क्रमांक 2 हा उत्तर बरोबर असेल. त्यानंतरचा प्रश्न बघा 71 मध्ये दिलेला आहे, सूचना. खालील दिलेल्या प्रश्नामध्ये काही विधान आणि काही निष्कर्ष आहे. सामान्य ज्ञात तथ्यापेक्षा ते वेगळे असतील तर दिलेल्या विधाने तुम्हाला सत्य मानावी लागतील आणि त्यानंतर दिलेल्या विधानांचे अनुकरण दिलेल्यापैकी कोणती निष्कर्ष तार्किकदृष्ट्या करतो ते ठरवा या प्रकारे दिलेला आहे. आणि इथं एक विधान आणि दुसरा निष्कर्ष दिलेला आहे. आता बघा मित्रांनो, विधान व गृहीतकांचा विस्तार म्हणजे विधान निष्कर्ष. इथं जीच्या पेक्षा आर मोठा आहे आणि आर पेक्षा आई आणि एन हा दोघे सारखे आहे, म्हणजे की इक्वल आहे. आता बघा, जी पेक्षा आर मोठा आणि आई आणि एन इक्वल आहे, याचा अर्थ जी आणि आर या दोघांपेक्षा एन हा मोठा आहे या प्रकारचा निष्कर्ष निघतात. ठीक आहे. आता इथे निष्कर्षमध्ये दिलेला आहे जी पेक्षा एन मोठा आहे. साहजिकच आहे, कारण की विधानमध्ये दिलेला आहे जी पेक्षा एन मोठा आहे. जी पेक्षा आर मोठा, आर पेक्षा आई मोठा आणि आई आणि एन दोघे सारखे, म्हणजे की जी पेक्षा आई मोठा आणि जी पेक्षा एन पण मोठा आहे. म्हणून निष्कर्ष क्रमांक 1 हा योग्य ठरणार आहे. त्यानंतर दुसरा जो आहे एन आणि आर हा इक्वल दिलेला आहे, परंतु इथं एन आरपेक्षा एन हा मोठा आहे, आईपेक्षाही मोठा आहे, म्हणून हे योग्य ठरणार नाही. म्हणजे की आरपेक्षा एन मोठा आहे आणि इथं इक्वल दिलेला आहे, म्हणून हा चुकीचा निष्कर्ष असणार. म्हणजे की पहिला विधान योग्य आहे आणि दुसरा अयोग्य आहे. तर बघा, पर्याय क्रमांक 4 मध्ये फक्त एक निष्कर्ष खरा आहे या प्रकारे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हा उत्तर बरोबर असणार. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 72 यामध्ये दिलेला आहे, समीर हा कबीरपेक्षा उंच आहे आणि कबीर हा आमिरपेक्षा उंच आहे. सुधीर हा शिशिरपेक्षा उंच आहे. शिशिर हा कबीरपेक्षा उंच आहे. तर सर्वांमध्ये ठेंगा कोण या प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. बघा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा तुलनात्मक प्रश्न आहे. याला तुलना करून, एकमेकांसोबत तुलना करून दिलेल्या सूचनाच्या आधारे त्यानुसार मांडणी करून घ्यावा लागेल. तर या सूचनाच्या आधारे जर आपण मांडणी केलं तर आपल्याला लक्षात येतील की सर्वात ठेंगा कोण. तर इथं सांगितलं की समीर हा कबीरपेक्षा उंच आहे. तर बघा, हा सपाट जागा झाला. इथं आपण सर्वात आधी हा समीर, त्यानंतर समीरपेक्षा कबीर हा उंच आहे, म्हणजे की कबीरपेक्षा समीर हा उंच असणार. ठीक आहे.
त्यानंतर हा कबीर, कबीरपेक्षा समीर हा उंच आहे. त्यानंतर काय सांगितलं, कबीर हा अमीरपेक्षा उंच आहे. तर समीरपेक्षा कबीर उंच आहे आणि कबीर हा अमीरपेक्षा उंच आहे, म्हणजे की हा झाला आपला काय, अमीर. अमीर. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, त्यानंतर काय सांगितलं, सुधीर हा शिरीषपेक्षा उंच आहे. ठीक आहे, सुधीर हा शिरीषपेक्षा काय आहे, उंच आहे. त्यानंतर बघा, शिरीष हा कबीरपेक्षा उंच आहे. तर हा झाला आपला कबीर, याचापेक्षा शिरीष उंच आहे या प्रकारे सांगितलेला आहे. म्हणजे हा आपला कोण झाला, कबीरपेक्षा उंच आहे, म्हणजे हा झाला कबीर आणि कबीरपेक्षा शिरीष हा उंच असणार, म्हणजे की हा झाला शिरीष. आणि पुढे काय सांगितलं होता, सुधीर हा शिरीषपेक्षा उंच आहे, म्हणजे की हा सर्वात उंच असणार. सुधीर आहे. तर सर्वांमध्ये ठेंगा कोण, आता बघा इथं मधात सर्वात जो ठेंगा आहे तो अमीर आहे, कारण की अमीरचा जो उंची आहे तो सर्वात कमी आहे, जे की पर्याय क्रमांक कोण, अमीर 3 मध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 चे उत्तर बरोबर असणार. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक आहे 73. यामध्ये अ चे वय ड पेक्षा दुप्पट आहे, पण वयाचा निम्नपट आहे. फ चे वय ड चा निम्न आहे, तर क चा दुप्पट आहे. त्यांच्यातील सर्वात मोठा व सर्वात लहान कोण, या प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आता बघा मित्रांनो, याला ज्या प्रकारे सूचना केलेल्या आहे त्या प्रकारे आपल्याला आधी सोडून घ्यावा लागेल. आता समजा ड चे वय आपण 20 वर्ष घेतलं. किती, 20 वर्ष. तुम्ही इथं कितीही घेऊ शकता. 20 वर्ष आपण इथं 20 गृहीत धरलं, तर या जागी तुम्ही आपल्या मताने कितीही धरू शकता. आता इथं काय सांगितलं, अ चे वय ड पेक्षा दुप्पट आहे, तर ड चे वय किती आहे, 20 वर्ष, म्हणजे की अ चे वय याचा दुप्पट असणार, म्हणजे 20चा दुप्पट असणार. तर अ चे वय बरोबर 20 गुणिले 2, 20 दुने किती, 40 वर्ष. 40 वर्ष अ चे वय आलेलं आहे. आता इथे काय सांगितलं, अ चे वय ड पेक्षा दुप्पट आहे, पण ब चा निम्नपट आहे, म्हणजे की ड पेक्षा जो व आहे याचा डबल असणार. तर अ चे वय किती आलेलं आहे, इथं 40 वर्ष आलेलं आहे. ठीक आहे, अ चे वय 40 वर्ष, तर याचा डबल असणार, कारण की ब पेक्षा निम्नपट सांगितले, म्हणून व चे वय बरोबर 40 गुणिले किती, 2 बरोबर 40 दुने किती, 80 वर्ष या प्रकारे व चे वय असणार. कारण की इथं ब चा निम्नपट सांगितलं होता, कोणाचा वय, अ चे वय सांगितलं होता, म्हणून अ पेक्षा किती, डबल असणार, जे की 80 वर्ष आलेलं आहे. आता बघा मित्रांनो, इथं पुढं काय सांगितलेलं आहे, फ चे वय ड चा निम्न आहे या प्रकारे सांगितलेलं आहे. ठीक आहे, फ चे वय बरोबर ड पेक्षा निम्न, तर ड चे वय किती आलेलं आहे, तर ड चे वय 20 वर्ष आलेलं आहे. ठीक आहे, याचा निम्न म्हणजे की याचा अर्ध होणार, 20 भागिले किती, 2 बरोबर 10 वर्ष या प्रकारे येणार आहेत. कारण की फ चे वय ड चा निम्न आहे या प्रकारे सूचना केलेलं आहे, म्हणून ड चे निम्न आहेत. तर ड चे वय 20 वर्ष, इथं फ चे वय 10 वर्ष आलेला आहे. त्यानंतर बघा, फ चे वय ड चा निम्न आहे व क चा दुप्पट आहे. ठीक आहे, म्हणजे याचा दुप्पट असणार, फ चे दुप्पट असणार, कोणाचा, फ चे वय. तर क चे वय बरोबर 10 भागिले किती, 2, म्हणजे की अर्धा, 5 वर्ष. ठीक आहे, क चे वय किती असणार, याचा निम्नपट दुप्पट सांगितले, म्हणजे की, तर त्याच्यातील सर्वात मोठा व सर्वात लहान कोण. आता बघा, सर्वात जो लहान आहे तो कोणाचा, क चा वय, आणि सर्वात जो मोठा आहे तो व चा वय. तर सर्वात लहान क आणि सर्वात मोठा तो आहे व. तर व आणि क हे दोन, जे की पर्याय क्रमांक किती, 2 यामध्ये दिलेला आहे, व आणि क, म्हणून पर्याय क्रमांक 2 जो आहे तो बरोबर उत्तर असणार.
त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 74. श्रीश स्पंदनपेक्षा उंच आहे, राजू चारूपेक्षा उंच आहे, परंतु बालापेक्षा ठेंगा आहे. स्पंदन चारूपेक्षा ठेंगा आहे, चारू शिरीषपेक्षा उंच आहे, तर सर्वात उंच कोण? या प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आता बघा मित्रांनो, हाही जो प्रश्न आहे ते तुलनात्मक प्रश्न आहे आणि याला आता आपण मांडणी करून घेऊया. ज्या प्रकारे सूचना केलेल्या आहे त्या प्रकारे मांडणी करून घेऊया. तर शिरीष स्पंदनपेक्षा काय सांगितलेलं आहे? उंच सांगितलेलं आहे. तर इथं शिरीष स्पंदनपेक्षा उंच आहे म्हणजे की इथं स्पंदन शिरीषपेक्षा कमी उंचीचा असणार. स्पंदन, ठीक आहे. त्यानंतर बघा पुढं काय सांगितलेलं आहे? राजू चारूपेक्षा उंच आहे परंतु बालापेक्षा ठेंगा आहे. हा जो सूचना केलेला आहे याला थोड्या नंतर घेऊया. त्यानंतर स्पंदन चारूपेक्षा ठेंगा आहे, ठीक आहे. म्हणजे हा झाला स्पंदन, तर चारूपेक्षा ठेंगा म्हणजे की स्पंदनपेक्षा चारू हा मोठा असणार आहे, ठीक आहे. हा झाला कोण? चारू, चारू, ठीक आहे. बघा, आणि चारू शिरीषपेक्षा उंच आहे, तर हा झाला शिरीष, तर याच्यापेक्षा चारू उंच असणार म्हणजे हा थोडा उंच, अजून जास्ती उंचीचे असणार आहे. तर सर्वात उंच कोण? बघा, हा मधात जो सूचना केलेला होता त्याचा कृती अजून करायचा बाकी आहे, तर त्यानुसार करूया. बघा, राजू चारूपेक्षा उंच आहे म्हणजे राजू अजून जास्त उंचीचे असणार. राजू या प्रकारे, ठीक आहे. तर चारूपेक्षा परंतु बालापेक्षा ठेंगा आहे म्हणजे की राजूपेक्षा बाला अजून जास्त उंचीचा असणार. हा झाला कोण? बाला, या प्रकारे. तर प्रश्नामध्ये काय सांगितलेला होता? तर सर्वात उंच कोण? तर सर्वात उंच जे आहे ते बाला असणार, ठीक आहे. तर बाला हा पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 हा उत्तर बरोबर असणार. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 75 मध्ये दिलेल्या आकृतीमध्ये ओ हे वर्तुळाचा केंद्र आहे, ए बी ही स्पर्शिका आहे, ए आर बरोबर 12 सेमी आणि ओ बी बरोबर 13 सेमी आहे, तर ओ ए काढा या प्रकारे सूचना केलेला आहे. आता बघा मित्रांनो, हा ओ ए बी हा काटकोन त्रिकोण आहेत कारण की हा वर्तुळाचा ए बी हा वर्तुळाचा स्पर्शिका आहे आणि ओ बी याचा माप आणि ए बी याचा माप दिलेला आहे, ठीक आहे. तर यावरून आपल्याला ओ ए हा काढता येईल. हा झाला काटकोन त्रिकोण कारण की वर्तुळाचा हा स्पर्शिका आहे, तर ओ ए बी हा काटकोन त्रिकोण झालेला आहे. आता बघा, त्रिकोण ओ ए बी बरोबर किती? 90 डिग्री, ठीक आहे. तर आपल्याला पायथागोरसचा जे प्रमेय आहे त्या प्रमेयानुसार हा काटकोन, याचा समोरचा बाजू हा कर्ण ओ बी, ठीक आहे. तर पायथागोरसचा प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग बरोबर बाजू 1 याचा वर्ग अधिक बाजू 2 याचा काय वर्ग या प्रकारे सोडवता येईल, ठीक आहे. ओ बी याचा माप दिलेला आहे 13 आणि ए बी 12 दिलेला आहे आणि ओ ए काढायचा आहे आपल्याला, ठीक आहे. ओ ए काढायचा आहे. आता बघा इथं माप टाकूया आपण. कर्णाचा माप किती दिलेला आहे? 13चा वर्ग बरोबर बाजू 1 किती दिलेला आहे? तर बाजू 1 आपल्याला काढायचा आहे ज्याचं नाव आहे ओ ए याचा वर्ग अधिक बाजू 2चा माप आहेत 12 याचा काय वर्ग. तर 13चा वर्ग 169 ओ ए याचा काय वर्ग अधिक 12चा वर्ग आहे 144. आता ओ ए वर्ग याच्यासोबत 144 अधिक आहे या पलीकडे आला म्हणजे की वजाबाकी होतील. तर 169 वजा 144 बरोबर ओ ए याचा काय वर्ग. तर 169 मधून 144 गेला उरला किती 25 ओ ए याचा काय वर्ग. तर ओ एचा वर्ग बरोबर 25 आलेला आहे आणि इथं आपल्याला ओ एचा माप विचारलेला आहे म्हणजे 25 ओ ए बरोबर रूट किती येणार आहेत 25, ठीक आहे. तर 25चं वर्गमूळ म्हणजे ओ ए याचा माप किती येणार आहे 5 कारण की 25चं वर्गमूळ आहेत 5 जे की पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे 5 सेमी म्हणून पर्याय क्रमांक 3 हा उत्तर बरोबर असणार. मित्रांनो, आपण जर का अभियोग्यता चाचणीची तयारी करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मिशन टेट बॅच असेल, टेस्ट सिरीज असेल किंवा PDF स्वरूपामधल्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स आहेत. आपल्याला जर काय नोट्स हव्या असतील प्रत्येक विषयाच्या ज्या आहे हँड रिटन नोट्स आमच्या
एक्सपर्ट असलेल्या टीमनं या ठिकाणी बनवलेल्या आहे. आपल्याला जर काय नोट्स हव्या असतील तर त्याची फीस केवळ 299 रुपये आहे. आपल्याला स्क्रीनवरती जो नंबर दिसत आहे त्या नंबरला संपर्क करा आणि आजच या ज्या PDF फाईल आहेत त्या मागवून घ्या. या PDF फाईलचा उपयोग तुम्हाला येणाऱ्या अभियोग्यता चाचणीमध्ये नक्की होणार आहे.